सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, त्यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. ज्या दिवशी तुमचा पिवळा राक्षस माझ्या दारात आला त्या दिवशी सूर्यानेही आपलं तोंड काळं केलं होतं. तो बुलडोझर नव्हता, तो या देशाच्या संसदेनं सोडलेला एक पिसाळलेला वळू होता, ज्याला फक्त गरिबांच्या झोपड्यांचा वास येतो. पहिली धडक बसली आणि माझ्या बापाच्या अस्थी ज्या भिंतीत विसावल्या होत्या त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. विटा सिमेंट नव्हतंच तिथं फक्त वर्षानुवर्ष साचलेला आमचा घाम आणि तुमचं शोषण होतं. तुमचे पोलीस, तुमचे कायदे, तुमचे साहेब, हे सगळं त्या दिवशी नपुंसक झालं होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर माझं घर नागवं होत होतं आणि हे फक्त फायलींवरच्या तांत्रिक चुका मोजत होते. माझ्या बायकोचा पदर सुटला जेव्हा तिनं साहेबाचे पाय धरले, पण साहेबाच्या बुटांना रस्त्यावरच्या धूळ आणि इब्रतीचा फरक कळत नव्हता. विकासाला स्त्री नाही, विकासाला फक्त जमीन हवी असते. माझं पोरगं त्या ढिगाऱ्याखाली गेलं नाही, ते मेलं नाही, ते जिवंत आहे, पण त्याच्या डोळ्यातला प्रकाश तुमच्या बुलडोझरनं कायमचा चिरडून टाकलाय. आता तो डोळ्यांनी पाहत नाही, तो आता तुमच्या प्रत्येक पांढऱ्या गाडीकडे एक भिकारी नजरेनं बघतोय, ज्या नजरेत हजारो बॉम्ब लपलेले आहेत. माझी म्हातारी आई त्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यात आपल्या भाकरीची थाळी शोधते, पण तिला तिथे काय सापडलं? तिथे सापडला तुमच्या नेत्याचा भाषणाचा एक कागद, ज्यावर लिहिलं होतं गरिबी हटाव. आईनं त्या कागदावरच आपली विष्ठा टाकली, कारण त्या कागदाची लायकी फक्त तितकीच होती. रस्त्याचं काम सुरू झालंय, डंपर येतायत, खडी टाकतायत, डांबर ओततायत. तुम्हाला वाटतंय रस्ता चकाकतोय. अरे नीट कान लावून ऐका, त्या हायवेच्या खाली, तिथं डांबराच्या थराखाली माझ्या मुलाचं बालपण गुदमरतंय. तिथं माझ्या बापाचा कणा खडी म्हणून वापरला गेलाय. उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या लक्झरी गाड्यांतून या गुळगुळीत रस्त्यांवरनं 100च्या स्पीडनं जाल, तेव्हा तुमच्या काचांना जे छोटे थेंब लागतील ते पावसाचे नसतील, ते थेंब असतील त्या रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या माझ्या बायकोच्या दूध आटलेल्या छातीतून पडणारे रक्ताचे थेंब. ज्या दिवशी तुमची गाडी तिथे पंक्चर होईल तेव्हा खाली उतरून पाहू नका, कारण खाली माती नसेल, तिथं माझं प्रेत असेल, ज्यानं स्वतःचे दात उपटून तुमच्या टायर मध्ये खुपसले असतील. आणि माझ्या प्रेताच्या हातात एक पाटी असेल. विकासाच्या या महान शर्यतीत मी माझं घर नाही, मी तुमचा माणूस असण्याचा पुरावा जाळलाय. जय महाराष्ट्र.